जे 22 कुंड आणि अग्नितीर्थ असं 23 कुंडांमध्ये स्नान करून करणार आहे. आल्यापासून सगळ्यात चांगलं कुठं मला म्हणजे खाणं वाटलं असेल ते या हॉटेलमध्ये. ते बघा म्हातारी घाल ना तुझी भिजायचं आणि आता भिजायला किती बाहेर पडत्या. त्याला आपण फोन दिला रडायला लागला अक्षरशः मित्रांनो. पुण्याचं काम घडलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या रामेश्वरम, मदुराई आणि कन्याकुमारी टूरच्या तिसऱ्या दिवसामध्ये. आज आपण रामेश्वर एक्सप्लोर करायचं आहे म्हणजे पूर्ण एक्सप्लोर करायचं आहे. ज्याची सुरुवात आपण जे 22 कुंड आणि अग्नितीर्थ असं 23 कुंडांमध्ये स्नान करून करणार आहे. रविवारचा दिवस आहे मित्रांनो आणि गर्दी खूप आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे काल काहीच गर्दी नव्हती, कारण आज अक्षरशः खचाखची भरलेलं आहे. सकाळचे 7:15 वाजलेत. आपलं ठरलेलं की 6ला उठायचं आणि लवकर यायचं. खरं झोप अजिबात नसल्यामुळे 2-3 दिवस शक्य झालं नाही. तर बघा दर्शन केवळीचं आहे आणि हा मंदिराच्या ईस्ट टॉवर समोरचा म्हणजे पूर्वेकडचा भाग आहे आणि गर्दीनं खचाखच भरलेला आहे. त्यामुळं आज दिवसभर रश असणार आहे आणि त्यात आपण आता आंघोळ वगैरे करून म्हणजे कुंडांमध्ये दर्शनाला जायचं आहे. त्यामुळे तिथंच वेळ होणार आहे. चला बघूया कसं होत आहे. फोन घेतलाय, खरं प्रत्येक वेळेला दाखवता येणार नाही कारण फोन भिजू शकतो. खरं गर्दी बघा, थोडंसं ग्लिम्स घ्या. आम्ही तोंडात पाय धुवून वगैरे सगळे रेडी झालोय बघा ना. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. प्रचंड गर्दी झाली. तिथं उत्सव सुरू होता, तुम्ही बघितलं असतील शॉट. आणि सगळ्यात महत्वाचं काय, थोडासा पाऊस पडलाय रात्री, त्यामुळे अशी किचकिच झाले. समुद्राकडेचं वातावरण, त्यामुळं तो किचकिचीतपणा, वाळू आणि हे वल्ल, त्यामुळं कसं वाटतंय नाही गुदगुल्या होतात. मला तर गुदगुल्या काय होत नाही. प्रथम म्हणजे किचकिच आपल्याला आवडत नाही ना, तसं वाटायला आलं होय ना. खरं ठीक आहे, चला पोचलो इथं अग्नितीर्थावर. आपण आता इथं पहिल्यांदा आपण आंघोळ करायची आहे. तर गर्दी खूप आहे बघा मित्रांनो. आता ट्रेंड काय झालाय की सगळेजण म्हणतात सकाळी लवकर उठूया जाव्या, आणि सगळेच असे म्हणतात त्यामुळं सकाळी गर्दी होते. आम्ही संध्याकाळी काल होतो तर अजिबात गर्दी नव्हती आंघोळ वगैरे करायला. तर इथं आता खूप गर्दी आहे. जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बघा. या अग्नितीर्थावर कालच्या व्हिडिओमधले शॉर्ट तुम्ही बघितले असतील, काहीच गर्दी नव्हती. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रचंड गर्दी दिसत असेल. आता या गर्दीतच जाऊन आपल्याला आंघोळ करायची आहे. काय आणलेलं नाही आपण, अंगावरचे कपडे, हा फोन आणि थोडेसे पैसे खिशात ठेवलेत, ते प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायचे आहेत आणि आंघोळ करायची आहे. चला, वेलकम टू अग्नितीर्थ. काही शॉर्ट बघा आता. मित्रांनो, अग्नितीर्थाच्या तिथं आलो तर त्याच्या आधी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो की हे अग्नितीर्थ असेल किंवा 22 तीर्थ तिथले जे असतील तर ह्यात स्नान का करायचं असतं. असं म्हणलं जातं की श्रीराम ज्यावेळेला रावणाचा वध करण्यासाठी लंकेला गेलेले, तिथून परत आलेले. रावण हा ब्राह्मण होता आणि ब्राह्मण हत्येचं पातक श्रीरामांच्या घडलेलं, श्रीरामांकडून घडलेलं.
आणि ते धुण्यासाठी श्रीरामांनी काय केलं की त्यांच्या भात्यामध्ये जे 22 बाण होते, ओके, ते 22 बाणांचं प्रतीक म्हणजे हे 22 कुंड आहे. त्यांच्या 22 बाणांनी त्यांनी हे 22 कुंड तयार केलं असं म्हणलं जातात. तर सगळ्यात आधी काय इथं महत्त्व आहे की सगळ्यात आधी क्रम खूप महत्त्वाचा आहे की कुठल्या क्रमानं तुम्ही स्नान करता. सगळ्यात आधी अग्नितीर्थला यायचं आहे, इथं स्नान करायचं आहे. त्यानंतर मंदिरात जी 22 कुंड आहे ज्याच्यामध्ये महालक्ष्मी तीर्थ आहे, सावित्री, सरस्वती वगैरे हे तीर्थ आहेत, कोळी तीर्थ आहे जे सगळ्यात शेवटचं तीर्थ आहे. प्रत्येक तीर्थाचं महत्त्व वेगवेगळं आहे मित्रांनो. महालक्ष्मी तीर्थात आंघोळ केल्यानंतर तुम्हाला धनसंपत्ती मिळणार आहे. सावित्री सरस्वती तीर्थात आंघोळ केल्यानंतर तुमचं पातकं धुवून जाणार आहे. तर असं सगळं प्रत्येकाचं महत्त्व आहे. माफक म्हणजे 25 रुपये तिकीट आहे मित्रांनो. ते 25 रुपये तिकीट तुम्हाला तिथे गेल्यानंतर काढायचं आहे. आणि मंदिराचे कर्मचारी तिथं असतात जे तुमच्या अंगावर त्या तीर्थातलं पाणी काढून टाकतात. तिथं थोडंसं म्हणजे बडवे सिस्टीम सुद्धा आहे की 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये द्या म्हणतात. आणि आपल्याबरोबर स्पेशल माणूस येतो आणि तो तिथलं पाणी काढून आपल्या अंगावर टाकतो. थोडंसं VIP सिस्टीम आहे, अनऑफिशियल आहे, ऑफिशियल नाही आहे. ऑफिशियल मंदिराची 25 रुपये तिकिटाची सिस्टीम आहे. तर आपण सुद्धा आता काय करणार आहे, इथं आंघोळ करणार आहे. तसंच वल्ल्या कपड्यानिशी परत तिथं जाणार आहे मंदिराजवळ. कुठं जायचं आहे मित्रांनो, उत्तर गेटला जायचं आहे, नॉर्थ गेटला जायचं आहे. तिथून आत सोडतात. 22 तीर्थांवर आंघोळ करायची, पाणी आपल्या अंगावर टाकतात. वल्ले कपडे बदलायची व्यवस्था आत आहे किंवा तुम्ही बाहेर येऊन बदलून परत वल्ले कपडे, कोरडे कपडे घालू शकता आणि नंतर परत दर्शनाला जायचं. तर हा क्रम आता आपण पूर्ण करायचा. चला आता आंघोळ करून घेतो इथं आणि 22 तीर्थांवर जायचं. बघा इथे खेळत बसल्याच बघा बघा. पप्पांना लई भिजून दिलेलं नाही मित्रांनो, कारण पप्पांना सर्दी झाल्या आणि अजून आपल्याला पुढे ट्रिप कंटिन्यू करायची आहे. त्यामुळं बघा एवढं भिजले ती ते बघा. म्हातारी काल ना असं ती भिजायचं आणि आता भिजायला किती बाहेर पडत्या. लय खोया थंड आहे, थंड पाणी आहे आणि त्यात सुद्धा तोंडात मीठ गेलं. आणि काय त्यांना लई भिजून दिलेलं नाही. चला मित्रांनो, आता एक मज्जा काय झाली सांगा. पप्पा एक्सपिडिचर केलं पप्पांनी, पुण्याचं काम झालं. आंघोळ करत असताना संजनाला आधी मला दिसला फोन, पण ते आहे मला वाटलं नाही, पण परत स्क्रीन दिसली त्याची ऑन. प्रथम न मला सांगितलं पप्पा फोन कुणाचा तर आहे, मी आंघोळ करत होतो. थोडस तापटल्यानंतर फोन गावला ऍक्च्युली मला. हातात हा सॅमसंगचा फोन सॅमसंगचा फोन होता हा. आणि मग प्रथमकडे दिला मी, म्हटलं घर राहतात कोणतरी येईल. तर एक माणूस पळत आला लगेच, अय्यप्पा स्वामी वगैरे तो व्रत करणार होता. तो म्हणाला भैया फोन दे दो, भैया फोन दे दो. प्रथम म्हणलं आधी अनलॉक काढ. त्यानं अनलॉक काढल्यानंतर त्याचा फोन थ्रू झाला. त्याला आपण फोन दिला, तो रडायला लागला अक्षरशः मित्रांनो, गावला. एक पुण्याचं काम घडलं म्हणजे फोन म्हणजे खूप जवळची वस्तू झाली. हा चला नको जाऊ दे, असू दे कोण काय असं ना, पण चला काय हा बघा मित्रांनो. चला जाऊया मित्रांनो. चला इथली आंघोळ झालेली आहे आपली. आता आपण मंदिराकडे निघालोय. अजून एक विषय सांगायचं राहिलं की प्रत्येक कुंडातलं पाणी गोड आहे असं म्हणतात. थोडंसं खारट लागतंय, तर कम्पेरेटिव्ह टू समुद्र ते गोडसर आहे असं म्हणलं जातं. त्याचबरोबर प्रत्येक कुंडातल्या पाण्याचं टेम्परेचर वेगवेगळं असतं. प्रत्येक कुंडातल्या पाण्यात जे क्षार सापडतात ते क्षार सुद्धा वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्याचं शास्त्रीय महत्त्व सुद्धा आहे की खूप सारे आजार, त्वचेचे आजार त्या कुंडातल्या स्नानानं काय होतात की बरे होतात असं म्हणलं जातं. पाणी खूप गार होतं, अतिशय गार होतं. मला कालपासून जरा असं जाम झालंय. खरं आता बाहेर आलं तर काय वाटण झालं होय? नाही आता काय वाटतं ना, मगाशी एकदम गार वाटत होतं. आता बघा आम्ही परत मंदिराकडे निघालो आणि नॉर्थ गेटला आता जायचं आपल्याला. तिथे तिकीट काढायचं आणि आत कुंडामध्ये आंघोळ आपल्याला करायची आहे. चला जाऊया. खरं किचकिचीनं जर असं म्हणजे हे झाले, कानाला कुठे मुले होतात काय आता नाही म्हणते बघा. सुकी जमीन सैमसंग करके फोन शुरू था आपका.
हम वही बोल रहे हैं कि फोन शुरू कैसे रहेगा. काय चला मित्रांनो, तिथं नॉर्थ गेटच्या तिथे गेलो. तिथं मोबाईल ठेवण्याची व्यवस्था खूपच अनसिक्युअर वाटली. त्यामुळे आता आम्ही काय करणार आहे की आम्ही रूमवर जाणार आहे. मोबाईल मी प्रथम जाणार, मोबाईल ठेवणार आणि परत रिटर्न येणार आहे आंघोळीला. आता डायरेक्टली तुम्हाला म्हणजे स्नान केल्यानंतर रूमवरच भेटणार, कारण फोन खूप महागात नाही करतात, समजून घ्या. त्यामुळं तिथं ठेवण्यात काय अर्थ नाही. काय चोरी झाला काय झाला कोणावर संशय नाही, खरं रिस्क घ्यायला नको वाटते आता, कारण नवीन फोन आहे. त्यामुळे आता तुम्हाला डायरेक्टली कुंडात आंघोळ केल्यानंतर रूममध्ये आल्यानंतर भेटते. चला मित्रांनो, आलोय आपण आणि आवरलंय आणि आता हे थोडी गडबड. कारण काय चाललंय पप्पा आता? बुकिंग चाललंय बुकिंग चाललंय. रामेश्वरहून कन्याकुमारीला जे जायचं आहे आपल्याला, तर ते 10ला बरोबर सुरू होणार आहे. बघा तात्काळ थर्ड एसीच्या 21 सीट आहेत. वाजले किती? 9:56. 10ला सुरू होणार आहे. मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल, आपण मदुराईला कसं बुकिंग केलं ते मिरजेतून, तर तुम्हाला रश लक्षात आला असेल. आवरून झाले खरं, आंघोळ वगैरे करून आलो, आवरलो. हात आणि अंग अगदी पाच सगळं म्हणजे चिकट झाले. त्यामुळे फोन सुद्धा हातात धरायला नको वाटत होतं. त्यामुळे आधी सगळ्यांनी आंघोळ केली, फ्रेश केलो, कारण 10च्या आत आपल्याला बुकिंगसाठी आवरून रेडी राहायचं होतं. नेट चांगलं स्पीडचं 5G आपलं आयफोनचं कनेक्ट केलेलं आहे. स्पीड सुद्धा चांगलं पडतोय आणि रेडी स्टेटमध्ये आम्ही आहे. भुका लागलेत म्हणून जे काही स्नॅक्स आणलेलं, तर ते स्नॅक्स वगैरे खात बसलोय बघा. आता बुकिंग करतो आणि मग आपण बाहेर फिरायला जाऊया. चला, रेकॉर्ड अबाधित आहे तात्काळ तिकीट बुक करण्याचं. बुकिंग झालेलं आहे. ॲक्च्युली पेमेंट झाल्यावर परत ॲटोमॅटिक लॉग आउट झालं, स्टेटस कळत नव्हता. कारण आता लॉग इन केल्यावर दिसतंय बघा, मेसेजसुद्धा आला आहे बघा. आता ती विंडो ओपनच आहे अजून बुकिंगची. अजून रश असणार आहे वेबसाईटला, त्यामुळे लॉग इन होत नाही. तर फोनवर आलेला मेसेज आता प्रथम त्या फोनवर शूट करायला आला. लॉग इन अजून एकदा बघूया. EH=2 तिथे दिसतंय बघा बुकडं म्हणून. क्लोज केल्यावर इथं थर्ड ए क्लासमध्ये आपलं झालेलं आहे बुकिंग. हा PNR नंबर आहे. माय बुकिंगमधनं दिसतंय का बघू आपण. बुकडं तिकीट हिस्ट्री. ओके, आहे का मित्रांनो? झालेलं आहे. ज्याच्यामध्ये कन्फर्म आपल्याला सीट्स मिडल, लोअर आणि अप्पर म्हणजे एकाच साईडच्या 3 सीट आपल्याला मिळालेल्या आहेत. बुकिंग झालेलं आहे. सो आता आपण निवांत फिरू शकतोय. उद्या रात्री किती वाजता ट्रेन आहे बघा? रामेश्वरमधूनच 20:50 म्हणजे अराऊंड 8:45च्या आसपास ट्रेन आहे, जी पहाटे 4:05 कन्याकुमारीला सोडणार आहे आपल्याला. चला जाऊया आता, फिरायला जाऊया. नाश्ता केलेला नाही, आधी नाश्ता करायचा आणि मग पुढचा जो काही प्लॅन आहे तो आपण हे करूया. मित्रांनो, मंदिराजवळ गेलेलो. खरं आज इथं रविवार लोकल फेस्टिवल काहीतरी आहे, त्यामुळं दर्शन 3 वाजेपर्यंत बंद आहे. प्लॅन आपला असा होता की कुंडात दर्शन करून परत फ्रेश होऊन जाऊन आपण दर्शन घ्यायचं होतं. खरं दर्शन बंद आहे, मंदिर बंद आहे, कारण लोकल फेस्टिवल सुरू आहे. तुम्ही मागाशी जे शॉट बघितले, वेगवेगळ्या मूर्त्या बाहेर मंदिरातनं काढत होते, गर्दी झालेली बघा, तर ते त्यासाठीच होतं. तर आता प्लॅन काय रिवाईज केला आहे आपण की नाश्ता करायचा आहे, जे ऑलरेडी ठरले त्याप्रमाणे. आणि इथं जे लोकल साईट सीइंग आहे, ज्याच्यामध्ये धनुष्यकोडी असेल, वेगवेगळी मंदिरं आहेत, अब्दुल कलामांचं घर असेल, अब्दुल कलामांचं म्युझियम असेल, तर हे सगळं आत्ता आपण कवर करायचं आहे. आता नाश्ता हुडकायला लागलो आहे. मंदिराच्या माझ्या मते आपण वेस्ट गेटला पाठीमागं आलो आहे, जिकडून आपण एंट्रन्स करतो मंदिराकडं. तर इथं टिपिकल नाश्ता आज करायचा आहे मला तर इडली डोसा वगैरे खायचा आहे, कारण तसं इतकं जास्त खाल्लेलं नाही. काल आम्ही पार्सल घेतलेलं, रेल्वे स्टेशनवर बसून खाल्लेलं. तर प्रॉपर आता इडली डोश्याचा नाश्ता करायचा आहे. त्यामुळं टिपिकल मोठं असं इडली पात्र ठेवलेलं असते असं वगैरे हॉटेल आम्ही हुडकतो आहे. लोकल ऑथेंटिक टेस्ट आपल्याला पाहिजे. चला बघूया, नाश्ता दाखवतो तुम्हाला. मी म्हणलेलं की मला एक्सपेक्टेड होतं अशा ठिकाणी आलो आहे. खूप सारे म्हणजे मारवाड्यांचीच हॉटेलं इथं दिसत आहेत. तर हे टिपिकल तामिलियन वाटलं. बाहेर डोसा वगैरे करत होते,
प्रथमनं शॉर्ट तुम्हाला दाखवले असतील. तर मस्तपैकी काय काय घेतलं आम्ही. पोंगल घेतला आहे, मसाला डोसा घेतला आहे, उडीद वडा प्रथमचं फेवरेट आणि प्लेन डोसा. आता यातलं पोंगल हे इथलं खासियत आहे तामिळनाडूचं, त्यामुळे सगळेजण आम्ही हे ट्राय करणार आहे. आणि बाकी काय नॉर्मल आहे. सांबार चटणी वगैरे सुद्धा थोडी टेस्टला वेगळी असते यांची. चला नाश्ता करायला या, आम्ही नाश्ता करून घेतो आता. मित्रांनो, पांबन ब्रिजला आपण आलेलो आहे. आपल्या कालच्या मदुराईवरनं येणाऱ्या ब्लॉगमध्ये घोळ झालेला. तवेरामधनं प्रथमनं शॉट घेतलेले तुम्ही बघितले असतील. इथली सगळी माहिती रामेश्वरमधली पर्यटन स्थळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. खरं खतरनाक नजारा आहे, म्हणजे या रेग्युलर व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवावं असं वाटलं. खूप इंटरेस्टिंग माहिती रेग्युलर व्हिडिओमध्ये दिलेली नाही, पर्यटनाच्या व्हिडिओमध्ये रामेश्वरमधले इतर पर्यटन स्थळ या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तो व्हिडिओ नक्की पहा. लोडेड आहे गाडी. गाडी लोडेड आहे म्हणून एवढं वाजवलं, कारण खूप मोठी आहे. पुलासारख्या ठिकाणी असे गाड्या थांबवणं योग्य नाही आहे. लोकांनी थोडा सिव्हिक सेन्स पाळला पाहिजे. खरं स्पॉट खतरनाक आहे मित्रांनो. कसं यायचं, कमी खर्चात कसं यायचं, पर्यटनाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पतुल्याला कसं वाटतं विचार. पतुल्या थांबा, माईक कसं वाटतंय. मस्त वाटतंय, खतरनाक आहे. पतुल्या जोरात दिसतो ना. आयफोनची क्वालिटी बघा कशी मस्त आहे. मागे निळेशार दिसतंय आणि इकडे निळेशार समुद्र दिसतोय. मस्त वाटतं. ती बोट निघाले बघा त्या खालनं, त्याच्या खालनं गेली बघा, ब्रिज खालनं बारकी बोट. तुझं काय ऐकू ना. माईक आहे इथं, वारलंही जास्त बघा, ती गेली बघा बोट. काय नाही मित्रांनो, भैयाचा आणि समुद्राचं मॅचिंग ते दोघं भाऊ झालेत बघा. इथं गॉगल उडून चाललाय. तुझा ड्रेस. अच्छा, हा आणि निळाशार समुद्र आणि आकाश सगळ्यात मॅचिंग ब्ल्यू. खरं गॉगल उडून चाललाय बघा. काय होतं. ये इकडं. भीती वाटायला लागल्या, कारण की बिलाले वारे नाही, वाऱ्याबरोबर असा फुल हलतोय. जे व्हायब्रेशन आपल्याला जाणवते त्याचबरोबर इकडनं गाडी जर गेली की नाही मोठी, तरी सुद्धा असं हलतंय. त्यामुळे भीती वाटायला लागली. यांना म्हणाले आवरा लवकर, चला म्हणायला लागले. मागे लागले की चला लवकर जाऊया. तर वाऱ्याबरोबर ब्रिज हालायला लागला अक्षरशः. तुम्ही इथं याचीला त्यावेळेला तुम्हाला फील होईल. पायाला गोळ आले का ठेवायला लागले एकदम पूर्ण हालतोय. आणि जर गाडीकडे नाही गेली तर विषयच गोल. जर तुम्हाला उंचीची आणि अशा गोष्टींची भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी माइट बी थोडंसं चॅलेंजिंग असेल. तर यायचं आहे नक्की, धाडस करावं लागतं ना आयुष्यात. नाही, खरं लय छान नजारा आहे. थोडे आता सिनेमॅटिक शॉट बघा. मित्रांनो, ही बघा काय झालं. इन्सिडन्स रेल्वे आलेली आहे. माझ्या आवाजात वारं जाणवत असेल, कारण माईक डिस्कनेक्ट केलंय, सगळे डिस्कनेक्ट केलंय. पण हे चेक करा. वाव, रेल्वे. रेल्वे. वाव, काय नजारा आलाय बघा. शॉट चेक करा तुम्ही. इंडियन रेल्वेज. AI जनरेटेड शॉट वाटेल तुम्हाला, पण हा रिअल आहे. काय मस्त व्ह्यू आहे बघा. मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो. इथं जवळच इथं मंदिर आहे आणि आपण जाता इंजिनियर साहेबांना चहा पी वाटायला लागले आणि आम्ही सगळी जाता कंटाळले. त्यामुळे चहा पिणार आहे. तर चहा संग खायला काय काय घेतलंय बघा इथं. तर व्हेज रोल घेतलाय, टोस्ट पॅटीस घेतले आणि टोस्ट घेतलाय बघा. आणि डोनेट असलं डोनेट ती 2 घेतल्या. आणि म्हातारी बघा इथं लाडू खायला लागल्या बघा. लाडू खाऊ वाटला तिथलं बघून त्या लाडू घेतलाय.
चला तर एवढं सगळं घेतलंय आणि चहा संग खायचं. त्यानंतर पुढचं काय ठरवलंय का मी रूमवर जायचं, कपडे बदलायची. चला जाऊया. चला मित्रांनो, रूमवर आलेलो आणि बऱ्यापैकी गड्या उलटे घातले. रेस्ट केली थोडीशी, कारण सकाळपासून फिरतोय. सकाळी लवकर उठलेलो, तुम्हाला माहिती आहे. आपण कुंडांमध्ये आंघोळ केलेली, त्यामुळं आणि फिरताना सुद्धा खूप आपला धावपळ झाली, त्यामुळं झोप लागलेली अक्षरशः अर्धा पाऊण तास. तर चला आता परत आणि कुठं निघालो तर दर्शन करायला निघालोय. हे आमचं मेन असतं की काय करायचं आहे की खूप 2, 3, 4 वेळेला जेवढ्या वेळेला शक्य आहे तेवढ्या वेळेला दर्शन घ्यायचं, मनसोक्त दर्शन घ्यायचं. त्यामुळं 7:30 वाजलेत, 9ला मंदिर बंद होते, त्याच्या आत आपल्याला दर्शन मिळते का बघूया चला. देन आफ्टर मग पोटा पाण्याचं काय असेल ते आपल्याला बघायचं आहे. हे पाणी भरून घ्यायला लागलेत बघा. चला चला मित्रांनो, मंदिरापाशी आलोय आणि गर्दी नाही आहे अजून सुद्धा. बघा इथनं आपल्याला दर्शनाला जायचं आहे. आज जातो दर्शन घेतो. किती वेळात होतंय तुम्हाला सांगतो. वाजलेत आत्ता 7:34. बाहेर आलो, आतनं सुद्धा शॉर्ट जर दाखवता आले, कारण आत काही रिस्ट्रिक्शन तसं नव्हतं. काल आम्ही शॉर्ट घेतलेत खूप सारे. आज तुम्हाला दाखवतो चला किती वेळात दर्शन होतंय ते. चला मित्रांनो, दर्शन झालंय. आता काय काय झालं सांगतो. त्याच्या आधी बघा, हा मेन ईस्ट टॉवरवरचा मेन गोपुरम आहे. आता त्याच्यावर हे 2 शब्द लिहिलेत. आता मी प्रथम आणि संजनाला चॅलेंज दिलंय की ते काय लिहिलंय गेस करा. लॉजिक लावा, जनरल. ज्ञानाला सुद्धा दिलंय जनरल लॉजिक लावा की काय लिहिलंय. तुम्हाला सुद्धा जर गेस करायचं असेल विदाउट ट्रान्सलेटर, विदाउट एनी टेक्नॉलॉजिकल हेल्प, व्हिडिओ पॉज करा आणि जर लक्षात आलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. टाइम स्टॅम्प कमेंट करा. हां, टाइम स्टॅम्पनं कमेंट करा. बघूया कुणाचं बरोबर येते. प्रथम तुला काय वाटतंय? मला राम राम किंवा म वरनं काहीतरी वाटतंय. बघा आपलं महादेव महादेव आपलं लॉजिक लावायचं आपलं. संजना तुला काय वाटतंय? महादेव महादेव किंवा हा, हर हर संजनाला वाटते. ना तुला काय वाटतंय? त्यातनं मला राम राम वाटतं. हा, मी मागाशी वाचलं ब आणि न दिसतंय मला, न काय. मला काय वाटतंय माहिती आहे का? राम राम किंवा महादेव महादेव. मला वाटतंय की ते वेलांटे आहे. त्यामुळं शिव शिव किंवा शिवा शिवा. बघा मित्रांनो, तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं. 4x कर. आता ट्रान्सलेट करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला. मित्रांनो बघा, मी जे अंदाज लावलेला तो बरोबर आहे. काय लिहिलंय? शिवा शिवा याचा अर्थ आहे. आणि लॉजिक सेम होतं. प्रथम प्रोग्रॅमर आहे, मी प्रोग्रॅमर आहे. प्रथमनं लावलेलं लॉजिक इनिशियल, ही 2 वर्ड सेम आहेत. माझं बेसिक लॉजिक काय होतं की वेलांटी दिसते, काना दिसतोय. मग वेलांटीन काना असलेले महादेवाचे कुठले शब्द आहेत? शिव किंवा शिवा. ते शिवा शिवा लिहिलंय, सरळ सरळ लक्षात येत आहे. माझं लॉजिक दाखवू का? हां, ही 2 शब्द लक्षात ठेवा आणि इथली 2 शब्द बघा, मधली किंवा हां, मग त्याच्यावर कम्पेअर करायला गेलो ना. चुकला. मग तो चुकला. श सारखं कॉम्प्लिकेटेड दिसतंय ना, श. तर ते श असू शकतं, हे लक्षात यायला पाहिजे होतं. चला मित्रांनो, 7:34ला आत गेलेलो आणि अगदी किती 8च्या आधी, 8ला 5 मिनिट कमी असताना आपलं दर्शन झालं. खूप छान. लाईन मोठी होती तशी. खरं आपण एका स्टेजला गेल्यानंतर त्यांनी स्पेशल एंट्रीवाली 100 रुपयेवाल्या लाईनमध्ये बरोबर प्रथमपासनं म्हणले चल तिकडे, चल तिकडच्या लाईनमधनं जा. त्यामुळं अराऊंड एक 15 मिनटं, 15 ते 20 मिनटं आमच्या दर्शनाची वाचले. खरं आत्ता किती वाजलेत बघा, 9 वाजायलेत. आता हे का तर आतमध्ये शेज आरती आम्हाला पाहायला मिळाली मित्रांनो. बघा, नशीब जर तुमचं चांगलं असेल तर खूप साऱ्या गोष्टी घडून येतात अशा, आणि त्या घडून आल्या. शंकरांचं दर्शन घेतल्यानंतर महादेवांचं मातेच्या तिथं आपण मंदिराच्या तिथं आलेलो आणि तिथं मंदिराच्या तिथं आलेलो तर तिथं खूप सारी लोक बसलेली नॉर्थ इंडियन. तर ते तिथं आम्ही गेलो आणि तिथं गेल्यानंतर त्यांना विचारलं काय, तर ते म्हणले शेज आरती आहे. तर आम्ही एक 10-15 मिनटं बसलो. खरं शेज आरती आम्हाला पाहायला मिळाली. शंकराची मूर्ती, उत्सव मूर्ती होती आय थिंक, जी पालखीत घालून त्यांनी आणली आणि तिथं शयन कपाट होतं पार्वती मातेच्या. अगेन माझं चुकत असलं तर माफ करा, मला जेवढं अंडरस्टँडिंग आहे त्याच्यावर बोलतोय मी. तर तिथं त्या कपाटामध्ये आत एक झुला टाईप असं सोनेरी रंगाचं, सोन्याचंच होतं आय थिंक ते कपाट होतं. तर त्या कपाटामध्ये शंकर भगवानांची आरती उत्सव मूर्ती ठेवण्यात आली आणि मग तिथं ते आरती झाली आणि ते बंद केलं. मग ते सगळीच मंदिरं बंद करत ते आलेलीत, मोठी मोठी कुलपं घालत. खरं आम्ही एक 100-200 जण होतो ना, आत होतो. आम्हाला ती आरती बघायला मिळाली. खूप चांगला स्पिरिच्युअल अनुभव होता. चला, म्हणजे आजचा दिवस खूप चांगला गेला. एक मेन ब्लॉग आपण याचा पर्यटनाचा आपला शूट केला, तसाच आजचा ब्लॉग जो तुम्ही बघताय मॅडम याच्यानंतर पडेल ना प्रथम तो पर्यटनाचा ब्लॉग, की इथले जे जे पर्यटन स्थळ आहेत रामेश्वर मधली ती डिटेलमध्ये दाखवलेली आहेत. आता खायचं आहे आपल्याला, पोटपूजा करायची आहे.
आणि आमचा प्लॅन वेगळा आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. चला. मित्रांनो, आमचा प्लॅन खूप वेगळा होता. आम्ही आज काय केलेलं की थोडं टोस्ट बटर वगैरे असलं घेतलेलं. खरं गरमागरम इडली आम्हाला इथं काढताना दिसले. ते प्रथम शॉट दाखवतो तुम्हाला. आणि ते गरमागरम इडली खाण्याचा मोह काय आम्ही आवरू शकलो नाही, कारण गरम इडली आणि चटणी कसं कॉम्बिनेशन असते संजना, डेडली कॉम्बिनेशन असते. फक्त डेडली कॉम्बिनेशन इथलं जे आम्हाला पसंत नाही ते म्हणजे जरा तामकीने आणा चमचा नसणं. आता हे आम्ही हातानं खाणार आहे त्यांच्या पद्धतीनं कालवून. गरम गरम इडली कुठं रामेश्वरम मध्ये संध्याकाळी 9 वाजता खायला या मित्रांनो. हॉटेलचं नाव आहे इलाई राजा. आल्यापासून सगळ्यात चांगलं कुठं मला म्हणजे खाणं वाटलं असेल ते या हॉटेलमध्ये. इडली नाद खोया, चटणी नाद खोया, सांबार नाद खोया, लसूण चटणी नाद खोया. आणि पहिल्यांदा म्हणजे आल्यापासून आम्ही पहिल्यांदा मैदा लय खायचं नाही ठरवलेलं. खरं परोठा घेतला, नाद खोया नाद बिरकीट. त्या परोठ्याबरोबर हे असलं सांबार वगैरे देत नाहीत त्यांनी, त्यांची ती वेगळी कांद्याची अशी एक ग्रेव्ही टाईप दिली आहे बघा पातळ. आपल्या भागातलं जेवण तुम्हाला आठवण येणार, इतकं भारी आहे टेस्टला. त्यामुळं जर दुसरं काही मिळालं नाही तर हे पहिल्यांदा सांगतोय मी, जर तामिळनाडूला येत असला परोठा आणि त्यांचा तो ग्रेव्ही घ्यायची. नाद 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 खुदा एकदम खरोखर म्हणजे विचारू नका इतकं. मला अक्षरशः घरी खाल्ल्यागत वाटायला आलं होय ना प्रथम. त्यामुळे परोठा आणि त्यांचं हे जर रामेश्वरला आला हॉटेल इलाई राजा नक्की विजिट करायची आहे. कुठं आहे बघा, वेस्ट टॉवर आहे ना, वेस्ट टॉवर ईस्ट टॉवर सॉरी, त्याच्या आपण नॉर्थ टॉवरला जातो तर त्याच्या कोपऱ्यावर बरोबर आहे हॉटेल इलाई राजा. तुम्ही बघत यायचं आहे, तुम्हाला 100% चांगलं जेवण मिळणार. आता खाऊन घेतो, गरम गरम आहे, ताव मारायचं आहे आम्हाला. तर बघा मित्रांनो, ॲक्च्युअल प्लॅन आमचा हा होता. आम्ही काय काय घेतलेलं डोनट. आता डोनट खाल्ला आम्ही, ज्ञानाला तेवढा एक राहिलाय बघा. आणि असं पॅटीस घेतलेले, व्हेज पॅटीस. आणि असे चांगले काय घेतलेले, टोस्ट घेतलेले. कसे आहेत टोस्ट संजना? एक नंबर आहे, खूप भारी आणि कुरकुरीत आणि फ्रेश आहे सगळं. त्यामुळे आम्ही ते घेतलेलं आणि चहा बरोबर खायचं आणि इथं चायनीज राईस वगैरे खायचं असं डोक्यात होतं आमच्या. खरं पराठ्यानं आणि इडलीनं घेऊन गेले म्हणजे ट्रेंड आमचा सगळा, आमचं जे प्लॅनिंग होतं ते फिसकटलं. तर तरी सुद्धा ठरलंय तसं आम्ही हे खायला लागलोय. रात्रीचं 9-9:30 वाजता चहा पाव वगैरे खाणं याच्यात सुद्धा एक वेगळी मज्जा असते होय ना. ही ज्ञाना आमची कुचत कुचत खाते, खरं एवढंच आहे. आवडलं का नाही? चला या चहा प्यायला या. आता इडली खाऊन झाल्यावर चहा, डेडली कॉम्बिनेशन. तर मित्रांनो, आजचा आपला टूरचा ॲक्च्युली डेस्टिनेशनचा 3रा दिवस. आज आपण सकाळी तीर्थमध्ये जे 22-23 आहेत अग्नितीर्थ धरून स्नान केलं. परत त्यानंतर आपण फिरायला गेलो, कारण लोकल फेस्टिवलमुळं मंदिर बंद होतं, दर्शन बंद होतं मित्रांनो. आणि परत थोड्या वेळानं जे तीर्थांमधले स्नान होते ते सुद्धा बंद झालेले मित्रांनो. त्यामुळे कधी म्हणजे रविवारी असं नाही हो, हिज ऐकू नका, काय माहीत नसते काहीतरी बोलत असते. रविवारी दरवेळेला लोकल फेस्टिवल नसतंय संजना, हो का, या असं डोकं फिरवती. आज लोकल फेस्टिवल होतं, बोलत नाही हे मेन कारण आहे. कारण असं काहीतरी बोलते बघा ही पचकत्या. लोकल फेस्टिवल होतं मित्रांनो, त्यामुळं देव बाहेर गेलेले आणि ते सकाळच्या तुम्ही म्हणजे ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल. खरं मग आम्ही काय केलं की इथले सगळे पर्यटन स्थळं फिरवली. त्याचा व्हिडिओ ह्या व्हिडिओ नंतर पडेल. इथले सगळे पर्यटन स्थळं काय काय व्हिजिट करायचं आहे, किती खर्च येतो हे सगळं त्याच्यात दाखवलं आहे. त्यानंतर आपण आलो आणि दर्शन आत्ता केलं, ज्यामध्ये आपल्याला शेज आरती पाहायला मिळाली. काही शॉर्ट्स मोजके प्रथम टाकेल, कारण आम्हाला ते शूटिंग करायला नको म्हणजे थोडंसं हे वाटत होतं. त्यामुळे थोडकेच मोजके शॉट घेतलेत, ते तुम्हाला दिसतील. आणि मग आत्ता इथं नाश्ता वगैरे जेवण वगैरे आपण केलं. जेवण नाश्ताच म्हणा त्याला, खरं पोट भरून केला. तर आजचा हा आपला 3रा रामेश्वरमधला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पर्यटन स्थळाचा व्हिडिओ ह्यानंतर पडणार आहे, तोही नक्की पहा. त्यात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. उद्याचा प्लॅन आपला काय आहे की इथंच आहे आपण संध्याकाळपर्यंत, आणि रात्री 9 वाजता आपली ट्रेन आहे इथून कन्याकुमारीला, ज्याचं बुकिंग आपण तात्काळमध्ये केलं ते सुद्धा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. भेटूया उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा. प्रथम ये मागं, हां उलटा इकडे दिसत नाही. हां, जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.